नमस्कार, मी स्वप्नाली। आज आपण उकडीचे मोदक अगदी झटपट आणि जास्त वेळ वाया न घालवता कसे बनवायचे ते पाहणार आहोत। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला सारण बनवावे लागणार आहे। हे सारण कसं बनवायचं ते पाहूयात। गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये सुकलेल्या नारळाची पावडर आपल्याला 1.5 वाटी घालून घ्यायची आहे। इथे तुम्ही ओला नारळ वापरला तर मोदक खूपच छान तयार होतील। इथे मी सुका नारळ वापरलेला आहे। आता आपण ही पावडर थोडा वेळ रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे। आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे, नाहीतर खोबऱ्याला स्वतःचं तेल असतं। या तेलामुळे खोबरं करपू शकेल। यासाठी गॅस मंद करून आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता खोबरं छान असं भाजून झालं की यामध्ये 1 चमचा खसखस आपल्याला घालून घ्यायची आहे। खसखस घातल्यामुळे मोदक चवीला खूपच छान लागतात। आता ही खसखसी आपण या खोबऱ्याच्या पावडर सोबत छान अशी भाजून घेऊया। अगदी सुगंध येईल इथपर्यंतच आपल्याला मंद गॅस करून हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 वाटी खिसलेला गूळ आपल्याला घालून घ्यायचा आहे। इथे मी 1.5 वाटी खोबरं वापरलेलं होतं, त्यासाठी 1 वाटी गूळ मी यामध्ये घालून घेतलेला आहे। आता हा गूळ आपल्याला या खोबऱ्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचा आहे। अगदी थोड्या वेळातच गूळ आणि खोबरं छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे। वेलची पावडर घालण्याआधी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही वेलची पावडर या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे। आता हे मिश्रण आपण वेलची पावडरमध्ये छान असं मिक्स करून घेऊयात। वेलची पावडर टाकल्यामुळे मोदक चवीला छान असं लागतात। आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण तांदळाचं कोटिंग तयार करून घेऊयात। इथे मी एका बाउलमध्ये चाळण घेतलेली आहे। या चाळणीमध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे तांदळाचं पीठ आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे। इथे तांदळाचं पीठ आपलं पूर्णपणे चाळून तयार झालेलं आहे। आता आपण गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवूयात। पॅन गरम झाला की यामध्ये 1 कप आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचं आहे। आता याच पाण्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे। दूध घातल्यामुळे मोदक पांढरे शुभ्र तयार होतात। आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊयात आणि या पाण्याला छान अशी उकळी काढून घेऊयात। पाण्याला अशी छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये आपण तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं होतं ते या मिश्रणामध्ये घालून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात। गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आता आपल्याला एकसारखं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण आपल्याला जास्त यावरती शिजवून घ्यायचं नाहीये, म्हणून मी गॅस बंद केलेला आहे। आता हे सर्व मिश्रण एकसारखं झालं की यावरती झाकण ठेवून आपण याचं अशीच वाफ काढून घ्यायची आहे। साधारण 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊयात। ताटामध्ये काढून आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। इथे मी संपूर्ण मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। हे पीठ अजून गरम आहे, त्यासाठी आपण थोडा वेळ अजून थंड होऊन देऊयात। पूर्णपणे थंड झाल्यावरती हे मिश्रण आपण मळून घेणार आहोत। आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण यावरती थोडं थोडं दूध घालून हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। दूध मी यासाठी घालत आहे, हे मिश्रण जरा चिकट व्हावं म्हणून। अशा पद्धतीने थोडं थोडं दूध घालून मी याचा गोळा घट्टसर मळून घेतलेला आहे। हे मोदक आपण चाळणीमध्ये शिजवणार आहोत, त्यासाठी इथे मी एका चाळणीमध्ये कॉटनचा रुमाल या पद्धतीने भिजवून पसरवून घेतलेला आहे। आता आपण मोदकाचं सारण तयार झालंय का पाहूयात। तुम्ही बघा या सारणामध्ये थोड्या कडकपणा आलेला आहे। आता यावेळेस आपण काय करायचं, हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छान असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं, म्हणजे एकसारखं मऊ तयार होतं आणि याची पावडर छान अशी तयार होते। आता आपली सारणाची पावडर मिक्सरमधून फिरवून छान अशी तयार झालेली आहे। आता आपल्या तांदळाची उकड ही छान तयार झालेली आहे। आता आपण याचे गोळे बनवून घेऊयात। हे मोदक आपण साच्यामध्ये घालून बनवणार आहोत, त्यासाठी साच्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळे मोदक पटकन साच्यामधून बाहेर निघायला मदत होईल। अशा पद्धतीने साच्याला तेल लावून साचा घट्ट असा मुठीमध्ये धरायचा आणि यामध्ये तांदळाची उकड अशा पद्धतीने तेलाचं बोट लावून पसरवून घ्यायचे आहे। चारी बाजूला आपल्याला साच्याच्या हे तांदळाचं पीठ आतून भरून घ्यायचं आहे। आता साच्यामध्ये तांदळाचं पीठ छान असं भरून झालेलं आहे। यामध्ये आपण सारण घालून घेऊयात। यामध्ये जेवढं सारण बसत आहे तेवढं आपल्याला सारण घालून घ्यायचं आहे। नंतर बोटाच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता मोदक आतून छान असा भरला गेलेला आहे। आता वरून याला तांदळाच्या पिठाने पुन्हा एकदा कव्हर करून घेऊया। तेलाचा हात लावून आपल्याला अशा पद्धतीने हे कव्हर करून घ्यायचं आहे।
यावरती अंगठ्याच्या खालचा भाग अशा पद्धतीने प्रेस करून मोदक आपला छान असा तयार झालेला आहे. आता आपण हा मोदक साच्यातून बाहेर काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे. हे मोदक मी शिजवण्यासाठी चाळणीमध्ये घालून घेतलेले आहेत. आता ही चाळण पाणी उकळत असलेल्या कढईवरती ठेवून घ्यायची आहे आणि यावरती आवडीनुसार केसर लावून घ्यायचं आहे. साधारण आपल्याला 15 मिनिट हे मोदक शिजवून घ्यायचे आहेत. आपण पाहूयात मोदक आपले शिजले आहेत का. तुम्ही बघा, छान असे मोदक शिजलेले आहेत. केसर घातल्यामुळे याला रंग छान आलेला आहे आणि पांढरी शुभ्र असे हे मोदक तयार झालेले आहेत. आता हे मोदक आपण गरम आहेत तोपर्यंत याचे एका सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता हे मोदक गरम गरम आहेत तोपर्यंत गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून हे मोदक आपण खाण्यासाठी घेऊ शकता. इथे मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं. त्यामध्ये माझे मोजून 21 मोदक तयार झालेले आहेत. आता हा मोदक मी तुम्हाला फोडूनही दाखवते. हातपर्यंत सारण छान असं भरलं गेलेलं आहे. आता यावरती साजूक तुपाची धार घालून हे मोदक खाण्यासाठी तयार झालेले आहेत. आज बनवलेली उकडीचे मोदक ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.